नमस्कार, आज शिकणार आहोत 5 ते 5 डॉटची खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल। 5 ठिपके आपण टाकून घेतले, अजून आपण 5 ठिपके टाकून घेणार आहेत। असे 5च्या उभ्या आणि आडव्या लाईन आपण काढून घेणार आहोत आणि खूपच सोपी पद्धत आहे। बेसिक पद्धतीने मी रांगोळी सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। खूपच सुंदर आणि कलरफुल रांगोळी आहे आणि सोप्यात सोपी पद्धत आहे, कोणालाही येईल अशी सोपी रांगोळी आहे। हे बघा, मी 5 ते 5 डॉट पाडून घेतले अशा पद्धतीने। आता हे 3 डॉटला आपण रेष भिडवायची आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा, असं सरळ आपल्याला रेष भिडवून घ्यायची आहे। नंतर वरती डॉटलाही रेष भिडवायची आहे, ह्या डॉटलाही ह्या डॉटलाही अशा पद्धतीने रेषा भिडून घ्यायच्या आहे आपल्याला। सेम त्या पद्धतीने ह्या बाजूलाही 3 डॉट मध्ये आपण रेषा भिडून घ्यायचे आहे, रेष ओढून घ्यायची आहे 3 डॉट मध्ये। हे बघा, अशा पद्धतीने इथंही आणि वरतीही। सेम त्या पद्धतीने इथंही आपण वरच्या डॉटला रेष आणि जे खाली 2 डॉट आहे त्यालाही रेष ओढून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने इथंही सेम पद्धतीने। हे बघा, अशा पद्धतीने इथंही आपण वरती आणि 2 डॉट आजूबाजू त्यालाही रेष ओढून घेणार आहोत अशा पद्धतीने। इथं आपल्याला रेष एक्स्ट्रा रेष ओढायची आहे खालच्या बाजूने। हे बघा, अशा पद्धतीने। इथंही आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहे सेम त्या पद्धतीने। चारी बाजूला आपण एक्स्ट्रा अशा रेषा ओढून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही। खूपच सुंदर आणि कलरफुल रांगोळी आपण काढणार आहोत। हे बघा, समोर मी डॉट ठेवत चालली आहे अशा पद्धतीने। 2 रेषांच्या मध्ये मी डॉट ठेवले, बघा अशा पद्धतीने। चारी बाजूला आपण ठेवणार आहोत डॉट। हे बघा, 2 रेषाच्या मध्ये, हे 2 रेषाच्या मध्ये, म्हणजे आपल्याला आकार चुकत नाही। हे बघा, 2 डॉटच्या मध्ये, हेही 2 डॉटच्या मध्ये अशा पद्धतीने चारी बाजूला आपण 2 रेषाच्या मध्ये, सॉरी 2 रेषाच्या मध्ये आपल्याला डॉट ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। 2 रेषांच्या मध्ये, हे बघा 2 रेषांच्या मध्ये, आणि अशा पद्धतीने आपल्याला रेषा भिडवत जायचं आहे। हे बघा, हळू व्यवस्थित आपल्याला रेषा भिडून घ्यायच्या आहेत। यालाही आपण अशा पद्धतीने रेषा भिडून घ्यायच्या आहेत। अशा रेषा ओढल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही रेषा आपण, जो वरती थेंब आहे त्याला आपल्याला भिडवायचं आहे अशा रेषा, म्हणजे सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते, बघू शकता। कोणालाही येईल, सोप्यात सोपी पद्धती नक्की ट्राय करा। हे बघा, वरच्या ठिपक्याला आपण रेष ओढून घेणार आहोत। मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने। हे बघा, इथंही आपण रेषा ओढून घेणार आहोत। 2 रेषाच्या मध्ये आपण जो डॉट काढला आहे त्याच्यावर आपल्याला रेष भिडून घ्यायची आहे।
त्याच्यानंतर आपण हाफ कलर टाकून घेणार आहोत. मी पिवळा कलर टाकून घेते बघा, हाफच टाकायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर थोडा हिरवा कलर टाकायचा आपल्याला, तो पण हाफ कलर टाकायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला ऑरेंज कलर टाकायचा आहे. बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर आणि कलरफुल रांगोळी आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि सोप्यात सोपी रांगोळी आहे, कोणालाही येईल अशी इझिली तुम्ही काढू शकाल अशी रांगोळी आहे. दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी रांगोळी आहे. अशा पद्धतीने हाफ कलरमध्ये आपण ऑरेंज कलर भरून घेतला आहे. सेम त्या पद्धतीने इथेही आपण पिवळा कलर टाकून घेणार आहोत. नंतर हिरवा हाफ कलर टाकणार आहोत. नंतर आपल्याला ऑरेंज कलर सेम त्या पद्धतीने टाकायचा आहे. इथे ही सेम आपण टाकून घेणार आहोत. इंस्टाग्रामवर बी माझी आयडी आहे जेएल रंगोली, नक्की ट्राय करा. शिकवण्याचे माझे भरपूर व्हिडिओ आहे. रेषा कशा ओढायच्या, डबल रेषा रांगोळी कशी पाडायची व फेमिकॉलच्या बॉटलने रांगोळी कशी फ्लावर तयार करायचं आणि मुठ्ठीने डॉट कसे पाडायचे, भरपूर व्हिडिओ आहेत. म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवीन नवीन शिकवण्यासाठी मी भरपूर व्हिडिओ आणणार आहे. तुम्ही सणावाराला किंवा शुभ दिवशी ही रांगोळी काढू शकता. खूपच शुभ रांगोळी आहे. 5 ते 5 ठिपक्यांची. कलर कॉम्बिनेशन कसा करायचा व कसा कॉम्बिनेशन आहे कलरचा तोही दाखवला आहे मी. कलर कसे भरायचे, विरुद्ध कलर कसे टाकायचे, व्यवस्थित कलर कसा भरायचा तेही या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. विरुद्ध कलर कुठले असतात तेही मी दाखवले. हे बघा, अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि छोट्या छोट्या पाकळ्या काढत जायचं आपल्याला अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये आपण पाकळ्यांमध्ये कलर भरणार आहोत. मी जांभळा कलर भरला आहे. अशा पद्धतीने सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते बघा. इथूनही आपल्याला थोडी रेष क्रॉसमध्ये करून घ्यायची, छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे 4. इथेही आपण 4 डॉट पाडणार आहोत. इथेही आपल्याला छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे पाकळ्यांमध्ये.
खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी तयार होते, बघू शकता। मध्येही आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सेम आपण इथेही फ्लावर काढणार आहोत, छोट्या छोट्या पाकळ्या। त्याच्यातही आपण जांभळा कलर भरून घेणार आहोत। मध्ये आपल्याला विरुद्ध कलर भरायचा आहे बघा। मिनी निळा कलर असा भरून घेतला आहे। अशा पद्धतीने सेम त्या पद्धतीने आपल्याला डॉट पाडत जायचे आहे। इथेही आपल्याला क्रॉस रेषा थोड्या काढून घ्यायचे, चुटकीने छोटे छोटे 4 डॉट पाडून घ्यायचे। सेम त्या पद्धतीने इथेही आपण करून घेणार आहोत। थोडं बोटाने गोल करून घ्यायचे आपल्याला। मध्ये व्हाईट कलर टाकायचा आणि आजूबाजू चुटकीने बघा। खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी। एका बोटाने फूल कसं तयार करायचं तोही व्हिडिओ आहे माझा, नक्की ट्राय करा। चारी बाजूला आपण सेम काढून घेतले फ्लावर्स पाकळ्या। थोडं बोटाने गोल करून व्हाईट कलर टाकून घ्यायचा आपल्याला। छोटे छोटे थेंब टाकत जायचे आपल्याला। इथेही आपल्याला थोडा थोडा जांभळा कलर छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। अधिक सुंदर दिसण्यासाठी कलरफुल रांगोळी आहे। पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल। यूजफुल व्हिडिओ असतात माझे आणि बेसिक पद्धतीने मी सांगते। हे बघा, थोडंसं बोटाने गोल केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मुठीने कलर टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने। इथेही आपल्याला चौकोन असा आकार तयार करून घ्यायचा आहे। 5 डॉट आहेत ना, आजूबाजू असे चौकोन आकार तयार करून घ्यायचा आहे आपल्याला 4 डॉट मध्ये। आणि मध्येही आपल्याला ऑरेंज कलर टाकून घ्यायचा आहे हाफ मध्ये। मध्ये आपल्याला हिरवा कलर टाकून घ्यायचा आहे, तोही हाफ मध्ये टाकायचा आहे। नंतर आपल्याला पिवळा कलर ही टाकून घ्यायचा आहे। नंतर थोडा आपल्याला जांभळा कलर टाकून आजूबाजूला ठिपके ठेवून घ्यायचे चौकोनच्या टोकाला आणि छोटे छोटे डॉट पाडत जायचे अशा पद्धतीने। चुटकीने आपण डॉट पाडून घेणार आहोत।
माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे मी नवीन नवीन खूप सारे व्हिडिओ आणणार आहे शिकवण्यासाठी. हे बघा, असं पद्धतीने आपण चुटकीने डॉट पाडून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला पाडून घ्यायचे आणि मुठीने चारी कोपऱ्यांना आपल्याला डॉट पाडून घ्यायचं आहे, मोठे मोठे डॉट. आणि बोटाने आपल्याला थोडंसं गोल करून घ्यायचं आहे, म्हणजे विरुद्ध कलर त्याच्यात टाकता येईल असं. अशा पद्धतीने आता आपण त्याच्यामध्ये विरुद्ध कलर टाकून घेणार आहोत. मुठीने सगळ्यात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट कसे टाकायचे. हे बघा, अशा पद्धतीने. तोही व्हिडिओ आहे माझा. ज्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. अशा पद्धतीने गोल आहे त्याच्या आजूबाजू आपल्याला चुटकीने छोटे छोटे डॉट काढून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. बघा, किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे, बघू शकता. धन्यवाद.